मिळते। कर्रेगट्टा पहाडावरती माओवाद्यांविरोधात एक मोठं अभियान सुरू आहे आणि माओवादी अभियानात मोठ्या प्रमाणात महिला कमांडो सुद्धा बघायला मिळत आहेत। दरम्यान तात्काळ युद्धबंदी शांतता चर्चेची माओवाद्यांची पुन्हा एकदा मागणी बघायला मिळते। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून एक पत्रक जारी केलंय आणि कर्रेगट्टा चकमकीत आतापर्यंत 3 माओवादी हे मारले गेल्याची कबुली सुद्धा दिलेली आहे। दरम्यान माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने पत्रक जारी केले आणि तात्काळ युद्धबंदी आणि शांतता चर्चा करण्याची मागणी या माओवाद्यांनी केलेली आहे। 3 राज्यांच्या सीमेवर माओवाद्यांच्या विरोधात तब्बल 8व्या दिवशी हे मोठं अभियान सुरू असताना माओवाद्यांच्या केंद्रीय प्रवक्ता अभयने एका प्रेस नोट जारी केलेली आहे आणि महाराष्ट्रासह छत्तीसगड, झारखंड, ओडिशा या राज्यांमध्ये एकत्र शांतता चर्चा तसंच बिनशर्त युद्धबंदी करण्याची मागणी या माओवाद्यांनी पत्रातून केली आहे। महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। महेश, खरं तर आजचा 8वा दिवस आणि आता माओवाद्यांकडून सुद्धा एक पत्र बघायला मिळते, काय नेमकी माहिती आहे? माओवाद्यांच्या विरोधात हे मोठं युद्ध आहे सुरक्षा दलांनी छेडलेलं देशातलं आतापर्यंतचं, ज्याच्यात 15 ते 20 हजारापेक्षा जास्त जवान आहेत। आपण आता पाहतोय व्हिडिओमध्ये महिला कमांडो ज्या पद्धतीने सहभागी झालेल्या आहेत आणि कुठल्याही पद्धतीने ऊन पाऊस याची पर्वा न करता घनदाट जंगलातून नदी नाले ओलांडून महिला त्या ठिकाणी अभियानामध्ये सहभागी आहेत। त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात जवानही आहेत। तर माध्यमात शांत चर्चेची मागणी केली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आतापर्यंत गेल्या 10 दिवसात 3 पत्र काढली, हे 3रं पत्र आहे। केंद्र सरकार राज्य सरकार प्रतिसाद देत नाही आहे। हत्या सत्र काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज येत नाहीये, तर आपण बातमी नेमकी पुन्हा एकदा बघूया। कर्रेगट्टा पहाडावरती माओवाद्यांविरोधात हे मोठं अभियान सुरू आहे आणि माओवादी विरोधी अभियानात मोठ्या प्रमाणात सध्या महिला कमांडो सुद्धा बघायला मिळत आहेत। पुन्हा एकदा आपण जाऊया, महेश सध्या आपल्या सोबत आहेत। महेश, एक पत्र सुद्धा दिलेलं आहे, त्या पत्रात नेमकं काय नमूद केलं हे सांगता येईल? माओवाद्यांनी एक पत्र जारी केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी तात्काळ युद्धबंदी आणि शांतता चर्चेची मागणी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांनी यापूर्वी सुद्धा 8 दिवसापूर्वी पत्र जारी केलं। आता मात्र माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा प्रवक्ता अभयच्या नावाने हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचा उल्लेख आहे। महाराष्ट्र, ओरिसा, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश 6 राज्यांनी ही युद्धबंदी आणि शांतता चर्चा करावी। आम्ही आमच्या सशस्त्र जे आमचे दलम आहेत त्यांना आम्ही हिंसक कारवायासाठी थांबवलेलं आहे। मात्र दुसरीकडे सुरक्षा दलांचा तसा प्रतिसाद नाही। सुरक्षा दलांनी सगळे अभियान थांबवले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी बुद्धिजीवी, पत्रकार, सामाजिक संघटना या सगळ्यांनी पुढाकार घ्यावा असं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे। त्यामुळे माओवाद्यांना हे जे अभियान आहे माओवाद्यांसाठी खूप मोठं धोकादायक अभियान आहे। त्यातूनच माओवाद्यांनी आता ही भूमिका घेतलेली आहे। नाहीतर माओवाद्यांकडून शांततेच्या चर्चेच्या संदर्भात जे पत्र येतात ते कधी असं आल्याचं तात्काळ लागोपाठ आल्याचं आपल्याला कधी पाहायला मिळत नाही। मी गेले 25 वर्ष माओवाद विरोधी अभियान आणि या सगळ्या गोष्टी पाहतोय। त्यामुळे मला आता जे जाणवतंय की माओवाद्यांसाठी ही मोहीम खूपच धोकादायक आहे। त्यामुळे त्यांनी सलग 10 दिवसात 3 पत्र काढलेली आहे आणि माओवाद्यांची सेंट्रल कमिटी ती क्वचितच यामध्ये हस्तक्षेप करते। माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा प्रवक्ता अभयच्या नावाने हे पत्र जारी झालेलं आहे। त्यामुळे माओवाद्यांना या मोहिमेमुळे किती मोठं नुकसान होत आहे यात दिसून येत आहे। कारण माओवाद्यांचे मोठे नेते आतापर्यंत आपण बघितलं, हिडमा सारखा जो कमांडर आहे, जो देशातल्या सुरक्षा दलांच्या विरोधात झालेले मोठे हत्याकांड जे आहेत, एका दंतेवाडामध्ये झालेला 76 जवानांचा हत्याकांड होता, परत राणी बोदलीचा 50 पेक्षा जास्त जवानांचा हत्याकांड, सगळ्यांचा सशस्त्र मास्टर माइंड हा हिडमाच होता। हिडमा त्या ठिकाणी पहाडावर फसलेला आहे आणि हिडमाला सुरक्षित काढणं माओवाद्यांसाठी सगळं खूप मोठं आहे। त्यामुळे हिडमा असेल, दामोदर असेल, या सगळ्यांना वाचवण्यासह सशस्त्र जी कॅडर आहे, आर्म कॅडर, तिला वाचवण्यासाठी माओवाद्यांकडून प्रयत्न सुरू आहे। त्यामुळेच माओवाद्यांनी आता हे 3रं पत्र जारी केलं आहे। आता केंद्र सरकार, राज्य सरकार नेमकं त्याला काय प्रतिसाद देतं हे पाहावं लागेल। मात्र महाराष्ट्राचा पहिल्यांदा माओवाद्यांनी उल्लेख केलेला आहे, हे खूप महत्त्वपूर्ण बाब आहे। आणखी अभियान सुरूच आहे। कालही महाराष्ट्राच्या सीआरपीएफ जवान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत। एकूणच ही जवानांची संख्या जवानांना परत ज्या जवानांची प्रकृती बिघडत आहे त्यांना बाहेर काढून दुसऱ्या जवानांना त्या ठिकाणी पाठवलं जात आहे। महिला कमांडो मोठ्या प्रमाणात या सहभागी आहेत। निश्चित महेश, जसं तुम्ही सांगताय दृश्यांमध्ये सुद्धा बघायला मिळते मोठ्या प्रमाणात महिला कमांडो सुद्धा या अभियानामध्ये आपल्याला सक्रिय दिसत आहेत। खरं तर या
हे जे आंदोलन जे अभियान सुरू आहे याचा खरं तर आजचा 8वा दिवस आहे। दरम्यान तात्काळ युद्धबंदी आणि शांतता चर्चेसाठी पत्र या माओवाद्यांकडून बघायला मिळत आहे। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचं हे पत्र बघायला मिळत आहे। बोला महेश। हे जे अभियान आहे या अभियानामध्ये जवान मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामध्ये सीआरपीएफ आहेत आणि एसटीएफ टास्क फोर्स आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डीआरजी आहे। डीआरजी म्हणजे हे डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह फोर्स आहेत, ज्यामध्ये आत्मसमर्पित माओवाद्यांचा समावेश असतो आणि या ज्या महिला कमांडो आहेत या बहुतांश या डीआरजी मधल्या आहेत, ज्या आत्मसमर्पण केलेल्या एकेकाळी जंगलामध्ये माओवाद्यांसोबत दलममध्ये फिरलेल्या महिला कमांडो आहेत। आता त्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांची या ठिकाणी सुरक्षा दलामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे यांना खडा न खडा संपूर्ण भागाची माहिती आहे, जंगलात कसं फिरायचं, माओवाद्यांची लढण्याची पद्धत त्यांना माहित आहे। त्यामुळे हे डीआरजी खूप महत्त्वाचं पथक आहे आणि या डीआरजी मधूनच महिला कमांडो, पुरुष कमांडो हे जे आहेत या संपूर्ण मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित महेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।